चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि आज आपण विजिट करणार आहोत काला घोडा आर्ट फेस्टिवलला। तर हा मुंबईमधला सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे आणि याला ह्या वर्षी 25 इयर्स कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपण एक्सप्लोर करणार आहोत काला घोडा आर्ट फेस्टिवल। हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर थोडा नर्वसनेस जाणवतोय, तर काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत। तर साइडला एक स्कॅनर आहे, तिथे स्कॅन करून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। तर आतमध्ये आपल्याला त्यांनी काय काय आर्ट्स आणि कल्चर्स बनवलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते। स्कॅनर आहे आणि स्कॅन करून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि एंट्री फी फ्री आहे। हा काला घोडाचा मेन स्टॅच्यू आहे, द स्पिरिट ऑफ काला घोडा। आणि हा एक स्टॅच्यू आहे आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे घोड्याचं आर्ट बनवलेलं आहे आणि प्रत्येक याच्या मागे काहीतरी संदेश देण्याचं ट्राय केलं आहे त्यांनी। हा काला घोडाचा मेन गेट आहे, तर तो मिल्टनच्या बॉटल्सने बनवलेला आहे आणि पुढे 25 इयर्स कंप्लीट झालेले आहेत, तर त्यासाठी त्यांनी कारचा केक असा बनवलेला आहे। घोडा फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झाले असून हा केक रिप्रेझेंट केलेला आहे आणि हे हेतल शुक्ला सर दिसत आहेत, त्यांनी हा केक बनवलेला आहे। तर हा केक नसून हा कारवर डिझाईन केलेला एक आर्ट आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय की मुन्नाभाई MBBS ची थीम बनवून त्यांनी हे पोस्टर रिप्रेझेंट केलेलं आहे। हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टॉल्स बनवलेले आहेत, वेगवेगळ्या राज्याचं कल्चर त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकतात, हे असे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स बनवलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकतात। वेगवेगळे कल्चर त्यांनी रिप्रेझेंट केलेले आहे। आणि प्राइस काय आहे का ये आर्ट शो है? हा जो घोडा आहे तो कागदाच्या कट्ट्याने बनवलेला आहे, तर हे तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे त्यांनी तो बनवलेला आहे। हा जो घोडा आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केला ते समजलेलं नाही आहे। त्यामध्ये लोक उभे राहून मध्ये फोटोज वगैरे क्लिक करत आहेत, पण त्यांनी आर्ट ज्या प्रकारे केलं आहे ते खूप छान आहे। यामध्ये त्यांनी व्हॉल्यूमचं आर्ट असं रिप्रेझेंट केलेलं आहे। या साईडने जर बोललं तर ते त्या साईडने ऐकू जाईल, अशा प्रकारे त्यांनी ही थीम ठेवलेली आहे। हा जो घोडा आहे तो फॅशनला रिप्रेझेंट करून बनवलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकतात कशा प्रकारे त्यांनी बनवलेला। हा जो घोडा डिझाईन केला आहे तो वेगवेगळ्या फेकलेल्या वस्तूंपासून बनवलेला आहे त्यांनी, ते तुम्ही बघू शकतात। जसं की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कसं बनवतात त्या प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे। प्लास्टिक, काचेच्या बॉटल्स, धागा, असे वेगवेगळे क्राफ्ट्स यूज करून त्या लोकांनी हे बनवलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकतात। हे त्यांनी लहान मुलांच्या टॉईजपासून बनवलेलं आहे आणि वर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक यूज करून बनवलेलं आहे, तर याला स्टार घोडा असं म्हटलं जातं। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत ह्या साईडला आणि हे मध्ये जे पॅसेज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोडे डिझाईन केलेले आहेत त्यांनी,
आणि तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडला सुद्धा स्टॉल्स आहेत. आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यामुळे मला प्रॉपर शूट करता येत नाही आहे आणि नवीन असल्यामुळे थोडा नर्वसनेस जाणवतोय. तर हा बघा, ह्या प्रकारे हा एक घोडा त्यांनी डिझाईन केलेला आहे, फॉलो केला आहे. जसं की पहिले होते डब्बेवाला, त्याच्यानंतर ओझे वाहणारा, अशा टाईपचं त्यांनी एक थीम त्यांनी इथे रिप्रेझेंट केलेली आहे, हे तुम्ही पाहू शकतात. हे जे तुम्ही स्टॉल्स बघताय ते वेगवेगळ्या स्टेट्समधून आले आहेत, जसं की तेलंगणा आहे, महाराष्ट्र, ओडिसा, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टॉल्स आणि कल्चर त्यांचं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला दाखवू शकले असते, पण हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर तो खूप मोठा होणार, तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. हा एक स्टोनपासून बनवलेला घोडा आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हा बनवलेला आहे. खूप छानरित्या त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे हा घोडा. हे बिहारमधील स्टॉल आहे, तसंच दिल्ली, MA एंटरप्राइजेस उत्तर प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टॉल्स इकडे आपल्या इथे रिप्रेझेंट केलेले आहेत मुंबईला. आणि इकडे जे तुम्हाला व्हाईट घोडा दिसतोय त्यावर त्यांनी इलेक्ट्रिक्स, त्याच्यानंतर फॅशन असं सगळं डिझाईन केलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकतात की इलेक्ट्रिकचे जे पार्ट्स असतात ते यूज करून त्यांनी इथे असंच छान प्रकारे असं डिझाईन केलेलं आहे घोड्याच्या फेसवर. हे बघा, हे तुम्ही पाहू शकतात. तर त्याच्यानंतर त्यांनी इकडे फॅशनचं असं सगळं यूज करून त्यांनी हा घोडा रिप्रेझेंट केलेला आहे. अशा खूप छान प्रकारे त्यांनी हा डिझाईन केलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला याचा असं ओव्हरऑल लुक दाखवतो, तो तुम्ही बघा. खूप छान असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक आर्टमध्ये असं काहीतरी चांगला संदेश देण्याचं असं ट्राय केलेलं आहे. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्यामुळे मला असं प्रॉपर शूट करता येत नाही. कोण ना कोण मध्ये येत आहे, त्यामुळे प्रॉपर शूट घेता येत नाही आहे. आणि आता तुम्हाला हे पुढे दिसतंय की कावळा घोडा म्हणून असं त्यांनी एक घोडा रिप्रेझेंट केलेला आहे, त्याचं डिझाईन बनवलेलं आहे. तर त्याच्यावर ना असं घोड्याचं डिझाईन त्यांनी केलेलं आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते थोडं झूम करून. आणि इकडे लाईट येत असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आहे प्रॉपर. तर हे बघा,
त्यांनी अशा प्रकारे इथे घोड्याचं हे डिझाईन त्यांनी इकडे काढलेलं आहे, जो घोडा आहे त्याच्यावर. हा जो घोडा आहे तो सगळ्यात असा आकर्षित असा घोडा वाटतोय. त्याच्यामध्ये त्यांनी असं डिझाईन प्रॉपर असं केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि खूप छान असा अट्रॅक्टिव्ह असा हा घोडा दिसत आहे. सगळ्या घोड्यांमध्ये मला हा खूप अट्रॅक्टिव्ह असा वाटला घोडा. हा जो तुम्हाला मधला पॅसेज दिसतोय ना, तिकडे त्यांनी घोडे असे रिप्रेझेंट केलेले आहेत आणि ह्या साईडला त्यांनी बसायला जागा केलेली आहे. त्याच्यानंतर साईडला त्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता की त्यांनी घोडे मधल्या पॅसेजमध्ये त्यांनी घोडे डिझाईन केलेले आहेत आणि साईडला त्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत. आणि इकडे ना नेहमी सॅटर्डे संडे नेहमी गर्दी असते, कारण इकडे कार रेसिंग वगैरे हे सगळं चालतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि सॅटर्डे संडेला नेहमी इकडे गर्दी असते, गजबजलेला असतो हा रोड. इथे कायम अशी गर्दी असते. इकडे आत्ता काला घोडा आहे म्हणून एवढी गर्दी आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि हर सॅटर्डे संडे इथे रेसिंग्स वगैरे असं सगळं चालतं, त्याच्यामुळे हा रोड नेहमी गजबजलेला असतो. आणि तुम्ही पुढे पाहू शकता की इकडे हॉटेल्स वगैरे आहेत. आणि इकडे एक फेमस हॉटेल काळा घोडा म्हणून एक फेमस हॉटेल आहे. आणि ह्या रोडचं नाव सुद्धा काळा घोडा आहे. काला घोडा फोर्ट असं बोललं जातं इकडे. आणि हा जो घोडा दिसतोय तुम्हाला, तो त्यांनी मातीचं असं बनवलेला आहे. माती, प्लायवूड आणि आपले बॉटलचे झाकण असतात ना, त्या प्रकारे म्हणजे त्यांनी अशा प्रकारे त्यांनी इथे प्रेझेंट केलेलं आहे. हे बघा, या साईडला त्यांनी प्लायवूड यूज करून त्यांनी ते घोड्याचा आकार देऊन इकडे घोडा बनवलेला आहे. आणि आपले झाकण असतात बॉटलचे, बिस्लरीचे, ते आहेत. आणि हा पहिला घोडा आहे तो मातीचा घोडा आहे. अशा 3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे त्यांनी इथे डिझाईन केलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. गुजरात, त्याच्यानंतर नाझरी आर्ट्स दिल्ली, त्यानंतर कॅनव्हास महाराष्ट्र. तर कॅनव्हास महाराष्ट्रामध्ये त्यांनी इथे आपल्याला दिसते की वेगवेगळ्या प्रकारचे शूजवर प्रिंट केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची प्रिंट्स त्यांनी केलेले आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता इकडे. मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवते आहे. हे बघा, अशा प्रकारे त्यांनी शूजवर प्रिंट्स केलेले आहेत. आणि याची स्टार्टिंग प्राईस आहे 799 रुपीज. आणि हे खूप असं अट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे. खूप छान प्रकारे त्यांनी इकडे प्रिंट्स केलेले आहेत शूजवर. आणि तुम्ही पुढे पाहू शकता नाझरी आर्ट्स दिल्लीचे जे त्यांनी नेकलेस, त्याच्यानंतर इयरिंग्स वगैरे असं सगळं त्यांनी इकडे त्यांचं कल्चर रिप्रेझेंट केलेलं आहे. तिकडची लोक जे वेअर करतात तसं त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेसेस, त्याच्यानंतर बँगल्स, इयरिंग्स असं सगळं त्यांनी इकडे दाखवलेलं आहे आपल्याला. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी जे रिप्रेझेंट केलेलं आहे, मुंबईची शान अशी आपली ट्रेन, ज्याच्याने सगळे लोक ट्रॅव्हल करतात. आणि अशा प्रकारे त्यांनी हे ट्रेनची थीम दाखवलेली आहे. तसंच त्याच्या साईडला त्यांनी टॅक्सीची थीम दाखवलेली आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला BST म्हणजे बसेसची थीम दाखवली आहे, ज्याच्याने सगळे मुंबई प्रवासी ट्रॅव्हल करतात. अशा प्रकारचं त्यांनी याच्यामध्ये दाखवण्याचं ट्राय केलं आहे. आणि वर त्यांनी लोगो लावला आहे मुंबई असं.
BST आहे. तसंच त्या साईडला दिसतंय ही आपली ट्रेन आहे, लोकल ट्रेन. आणि त्याच्या अपोजिट साईडला टॅक्सीचं त्यांनी थीम दाखवलेली आहे. आणि म्हणजे प्रॉपर त्यांनी मुंबईची पूर्ण थीम दाखवलेली आहे. खाली तुम्हाला दिसतंय तर त्यांनी ते बिल्डिंग्स उभं करण्याचं ट्राय केलं आहे. अशा प्रकारे त्यांनी इकडे आर्ट रिप्रेझेंट केलेलं आहे. हा जो घोडा आहे तो सुतळीपासून बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे त्यांनी बनवलेलं आहे. इकडे खूप गर्दी असल्यामुळे मला प्रॉपर तुम्हाला दाखवता येत नाहीये, तरी मी दाखवण्याचं ट्राय करते आहे. घोडा दिसतोय तो त्यांनी कार्सचे पार्ट्स एकत्र करून बनवलेला आहे. तुम्ही तो पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी तो बनवू शकता. त्यांनी याच्यामध्ये चॉकअप्सर, व्हील्स, गाडीचे प्लेट्स अशा प्रकारे हे सगळं पार्ट्स यूज करून त्यांनी हा घोडा बनवलेला आहे. हा शेवटचा स्टॅच्यू आहे. तर अशा प्रकारे आम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिजिट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही राहिलं असेल किंवा काही चुकी झाली असेल तर माफ करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता मी हे एंडला आलेली आहे. मी इथे व्हिडिओ एंड करत आहे. काही चुकी झाली असेल तर माफ करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचं भरभरून प्रेम राहू द्या.